उत्तर प्रदेशातल्या ज्या गोरखपूरमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे, ते गोरखपूर आणखी एका गोष्टीकरता प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथल्या गीता प्रेससाठी. घरामधलं कुठलंही धार्मिक पुस्तक घेतलं तर त्यावर प्रकाशनाचं नाव तुम्हाला नक्की दिसेल. ही प्रेस एकाही पैशाचा नफा न स्वीकारता गेली 93 वर्ष अविरत सुरू आहे. हे जगातलं आश्चर्यच म्हणावं लागेल. शिवाय उद्योग जगतासाठी एक अभ्यासाचा विषय देखील. या गीता प्रेसची वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. गीता प्रेस गोरखपूर असं म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे नाव आपण कुठेतरी ऐकलंय, कुठेतरी पाहिलंय. आपल्या अनेक धार्मिक पुस्तकांवरती हे नाव आवर्जून असतं. रेल्वे स्टेशनवरती, बस स्टँडवरती किंवा इतर बुक स्टॉलमध्ये जी धार्मिक पुस्तकं असतात या ठिकाणी अनेक पुस्तकांच्यावरती, अनेक कशाला खरं तर जवळपास प्रत्येक पुस्तकावरती हे नाव लिहिलेलं असतंच. कारण ही गीता प्रेस जी आहे ती केवळ देशातलीच नव्हे तर जगभरातली सगळ्यात मोठी प्रिंटिंग प्रेस मानली जाते. अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत या प्रेसची. इथं कुठलाही नफा न घेता इतक्या वर्षांपासून कसं काय प्रिंटिंग चालू आहे आणि हजारो कोटी रुपयांची पुस्तकं जी आहेत ती या ठिकाणी दरवर्षी छापली जातात. आणि म्हणूनच गोरखपूरमधल्या या अरुंद गल्ल्या पार करून आता आम्ही या ठिकाणी गीता प्रेसमध्ये आलेलो आहोत. आणि गोरखपूरमध्ये आलेला प्रत्येक माणूस या गीता प्रेसला आवर्जून भेट देत असतोच. काय नेमकी या प्रेसची वैशिष्ट्ये आहेत आपण जाणून घेऊया. गीता, रामचरितमानस, भागवत पुराण यासारखी धार्मिक पुस्तकं अत्यंत स्वस्त दरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था गेल्या 93 वर्षांपासून करते. स्वस्त म्हणजे किती स्वस्त, तर इथं अगदी 50 पैशातली भगवद्गीताही मिळते. शिवाय 5 रुपयांमधली भगवद्गीताही लोकप्रिय आहे. गीता प्रेसचा हा परिसर जवळपास 3.5 एकरांचा आहे आणि ज्या सचोटीनं पारदर्शीपणे या ठिकाणी काम होतं त्याची छाया, त्याचं एक जाणीव जी आहे ते आपल्याला या कॅम्पसमध्ये आल्यानंतर नक्कीच जाणवते. आणि अत्यंत शांत असं वाटायला लागतं या कॅम्पसमध्ये. पुस्तकांची अचूकता आणि वाचायला अगदी सहज असा फॉन्ट ही गीता प्रेसच्या सगळ्याच पुस्तकांची ठळक वैशिष्ट्य आहेत आणि ती परंपरा त्यांनी आजवर या ठिकाणी जोपासलेली आहे. 1923 मध्ये कोलकात्याचे व्यापारी जयपाल गोयंकांनी एक गीता एका प्रिंटिंग प्रेसला छापायला दिली. मात्र ती इतकी अशुद्ध आणि चुकांनी भरलेली होती की त्यांचं मन व्यथित झालं. शुद्ध अचूक स्वरूपातली गीता छापायची असेल तर स्वतःचा छपाई कारखाना काढा असा सल्ला मित्रांनी दिला आणि ते गोरखपूरला आपल्या मित्राकडे पोहोचले. इसके संस्थापक जयदयाल जी गोविंद का थे. तो एक साधु पुरुष थे. हम लोग तो उसको भगवत परा पुरुष मानते हैं. और गीता जी का उनको बहुत अध्ययन था और उन्होंने गीता जी को अपने जीवन में उतारने की चेष्टा की और उनको शांति मिली. तो पहले उन्होंने गीता जी को अपने बाजार में कलकत्ता में किसी प्रेस से छपवाया तो शुद्ध नहीं छाप पाए. उस टाइम में लेटर प्रेस थी और शुद्ध करने में कंपोज को बार बार करना बड़ा कठिन काम था. उनके प्रेस के मालिक ने कहा कि अगर आप शुद्ध छापना चाहते हैं जैसी आप चाहते हैं तो अपना प्रेस लगाएंगे तभी आप छाप पाएंगे, हम लोग इस काम को नहीं कर पाएंगे. तो इसलिए उनके अब ये उद्देश्य हो गया कि अपने प्रेस लगाना है. तो प्रेस लगाना तो कहाँ लगाना है, तो उन्होंने यहाँ पर गोरखपुर में क्या नाम है घनश्याम दास जी जालान उनके सहयोगी थे. तो उन्होंने कहा आप प्रेस यहाँ बैठा लीजिए, हम काम संभाल लेंगे, आप अपना प्रचार गीता का करते रहिए घूम घूम करके. तो इसी उद्देश्य से गीता प्रेस का स्थापना हुई और 10 रुपये के मासिक बकड़े में एक लेकर के उन्होंने गीता प्रेस की चालू कर दिया. गीता प्रेसमध्ये 800हून अधिक धार्मिक पुस्तकं आज छापली जात आहेत. वर्षाला 60 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र सगळ्या पुस्तकांची किंमत त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी आहे. गोरखपूरच्या या गीता प्रेसमध्ये ज्या ठिकाणी छपाईचं काम चालतं त्या छपाईखान्यामध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी जवळजवळ 12 तास या ठिकाणी 4 ते 5 मशीन्स अनेक धार्मिक पुस्तकांची छपाई जी आहे त्या करत असतात. खरं तर वर्षाला 4,500 ते 5,000 टन इतकी छपाई जी आहे ती या ठिकाणी प्रेसमध्ये होत असते. आणि इतर प्रकाशनांचा जर आपण आकडा पाहिला तर जवळपास 20 पट जास्त इतकं हे प्रकाशन जास्त आहे. आणि त्यामुळंच
गीता प्रेस गोरखपूर जे हे नाव आहे ते केवळ देशातच नव्हे तर जगभरामध्ये पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी अशी वेगवेगळी धार्मिक पुस्तकं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी ठेवलेली पाहायला मिळतात. गीता प्रेस मधल्या काळामध्ये काही वेगळ्याच बातम्यांनी चर्चेत आली. इथल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं आता ही प्रेस बंद होणार अशी आवई उठवण्यात आली होती. मात्र हे सगळे प्रकार जे आहेत ते केवळ अफवा आहेत आणि काही स्वार्थी लोक अशा पद्धतीनं समाजामध्ये संभ्रम निर्माण करून गीता प्रेसच्या नावाखाली पैसे उकळतायत अशा पद्धतीची माहिती आम्हाला इथं आल्यानंतर कळली. आणि आपण आता हे बघू शकतो की प्रेस जी आहे ती दिवसेंदिवस मॉडर्न देखील होत चाललेली आहे. हे नवीन मशीन जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. पब्लिकेशन मॅनेजर आता आपल्यासोबत आहेत. अफवाह तो अफवाह ही होती है. कुछ लोग स्वार्थी तत्व अपने निजी स्वार्थ के लिए ऐसा अफवाह किए कि गीता प्रेस को बंद दिखा के आर्थिक सहयोग के नाम पर कुछ पैसा इकट्ठा कर लें और अपने पास रख लें. अभी ये देखिए 11 करोड़ रुपए प्रोजेक्ट की ये मशीन है जिसको हम लोगों ने आयात किया है. इस मशीन को बाइंडिंग का काम बढ़ाने के लिए ताकि लोगों को मांग के अनुरूप काम दिया जा सके और अभी इसमें और ऐड करने के लिए ये योजना आगे बन सकती है कि इस मशीन को पूरा ऑनलाइन हम दे सकें किताबों को. ऐसा इसमें जोड़ने का भी एक लोगों के मन में विचार ऐसा है ट्रस्ट बोर्ड के. गीता प्रेसमध्ये एकूण 11 बोर्ड मेंबर आहेत. सगळे निस्वार्थ भावनेनं काम करतात. संस्थेत जो सचोटीनं काम करेल त्याची वर्णी या बोर्डावरती. शिवाय इथं ना अनुदान स्वीकारलं जातं ना रुपयाची देणगी घेतली जाते. इस गीता प्रेस में इस चित्र मंदिर की विशेषता क्या है और क्या इसका इतिहास है? चित्र मंदिर की विशेषता ये है कि जितने यहाँ भगवान के स्वरूप के चित्र लगे हुए हैं सब हाथ के बने हुए हैं. और 29 अप्रैल 1955 को राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद जी ने इसका इनॉग्रेशन किया था और तब से ये देखने के लिए लोगों को 9 बजे से प्रातः और शाम को 6 बजे तक लोगों को देखने के लिए खुला रहता है. सब हाथ की बनी हुई हैं, ओरिजिनल पेंटिंग्स हैं. ये देखिए ये हमारे गीता प्रेस की सबसे पहली छपाई की मशीन है. ये भी उस समय जब गीता प्रेस का स्थापना हुआ था 1923 में तो उसके बाद की ही है ये मशीन. और ये भी मशीन बोस्टन से आई थी, यूएसए से. उस समय इंडिया में ये मशीन नहीं थी, वहाँ से आई है. हाँ, ये बोस्टन वाली मशीन है. इसको हम लोगों ने संभाल के रखा है. आज आधुनिक टेक्निक की मशीनें हो गई हैं लेकिन शुरुआत यही है तो इसीलिए हम लोग इसको हाँ मदर यूनिट मान के रखे हुए हैं. इस काज में देखें ये जो गोले में बना हुआ है सीडी जैसा जो आप देख रहे हैं इसमें श्रीमद् भगवत गीता संपूर्ण मूल लिखा हुआ है क्लॉकवाइज. इसको अगर आई ग्लास लगा करके पढ़ेंगे तो इसमें सब कुछ इससे क्लियर हो जाता है. ये है. और ये जो है गीता प्रेस में गीता प्रवेशिका के ऊपर महात्मा गांधी जी का ये पत्र है उनके हाथ का लिखा हुआ जो 8 अक्टूबर 1933 को उन्होंने लिख के भेजा था. इथं 15 भाषेतल्या अनुवादित पुस्तकांची छपाई होते. देशभरात 20 ठिकाणी बुक डेपो तर 15 ठिकाणी स्टॉल्स आहेत. छपाईचा खर्चही निघत नाही. इतक्या कमी किमतीत ते पुस्तक विकतात ते केवळ तत्वांची निष्ठा म्हणून. अर्थात हे मार्केटिंगचं एक नवं मॉडेलही म्हणता येईल कारण अशा मॉडेलची स्पर्धा करायला कुणी उतरतच नाही. गीता प्रेसला केवळ एक प्रेस म्हणणं हे खरं तर या संस्थेवरती अन्याय करणारं ठरेल. कारण अत्यंत सचोटीनं काम करून या संस्थेनं करोडो हिंदूंच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. आकडेच सांगतात की या संस्थेनं केवळ नफा कमवण्यासाठी प्रिंटिंगचा वापर केलेला नाही आहे तर धर्मप्रसारासाठी अत्यंत सचोटीनं काम केलेलं आहे आणि जवळपास 70हून अधिक वर्ष हे काम अविरतपणे चालूच आहे. आणि म्हणूनच ही संस्था आज केवळ देशातच नव्हे तर जगभरामध्ये एक चर्चेचा, कुतूहलाचा आणि एक आदर्शाचा विषय ठरलेली आहे. प्रशांत कदम, ABP माझा, गोरखपूर.